रवी मेटकरी, उद्योगपती रमेशजी आनोसे, अमोलजी खरात, त्याचबरोबर या आनंददार गावचे पिंटू बंडगर, तसेच विष्णुपंत मालक देशमुख, पिंटप्पा मामाने, त्याचबरोबर बंडूभाई कंडे आणि कमलापूर गावचे ज्येष्ठ नेते सन्माननीय पांडुरंगभाऊ पांढरे, या गावचे सरपंच रावसाहेबजी आनुसे, उपसरपंच नितीनजी काळे, सोसायटी विविध पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत आणि त्याचबरोबर विविध पक्षाचे विविध कार्यकर्ते. बंधूंनो, खरं तर जयंती सुरू करायला थोडा उशीर झालेला आहे. 31 मेला दिल्लीपासून गल्लीपर्यंत, कटकपासून अटकपर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण भारतवर्षामध्ये हा जयंती सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. परंतु ज्या पद्धतीनं भारतभरामध्ये विविध कार्यक्रम होत असतात, त्याच पद्धतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा विचार माझ्या मातीमध्ये रुजवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही सर्व कमलापूर गावातील ग्रामस्थांनी आवर्जून या ठिकाणी घेतलेला आहे. कार्यक्रम घेत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु चोखड असं यश मिळवण्यासाठी अडचण हे प्रभावी साधन आहे. आणि म्हणून सगळेच जण या ठिकाणी एकत्रित आले, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने विचाराचं देवाणघेवाण केलं आणि अतिशय देखणा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. राजमाता अहिल्याबाई होळकर ही एका जातीपुरतं काम नव्हतं. बंधूंनो, मी अनेक ठिकाणी कार्यक्रमामध्ये जात असताना हेच सांगत असतोय, कारण अनेक ठिकाणी कार्यक्रमामध्ये जात असताना आणि तिथं भाषण करत असताना मला सुद्धा ऊर भरून येतोय. माझ्या गावामध्ये, माझ्या समाजामध्ये अहिल्या मातेचा या ठिकाणी विचार पेरला पाहिजे. बंधूंनो, 31 मे पर्यंत जयंती करणं हे योग्य नाही, कारण त्यांचा एक विचार आपण जर घेतला तर निश्चितपणानं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणार आहे. आणि म्हणून हे जयंती निमित्त विचाराची उधळण, विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी आपण आजच्या निमित्तानं करणार आहे. या ठिकाणी आमदार साहेब आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय की काही कार्यकर्त्यांनी भर पावसामध्ये रात्री 2 वाजूस्तर हे काम केलेलं आहे आणि 2-3 दिवसामध्ये हे नियोजन झालेलं आहे. सगळ्यांचा पाठिंबा, सगळ्यांचा आशीर्वाद आणि सगळ्याची ताकद होती, कारण इतिहास घडवणारी ही मोजकीच माणसे असतात, परंतु इतिहास घडवण्यासाठी पाठिंबा देणारी ही मानवत जनता आहे, ही या ठिकाणी आवर्जून सांगतोय. आणि म्हणून या ठिकाणी जे गुणगौरव करणारे विद्यार्थी आहेत, जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत, यांचाही विशेष या ठिकाणी आम्ही सत्कार करतोय. आणि ज्या लोकांनी, आमदार साहेब, मी या ठिकाणी व्यासपीठाला आवर्जून सांगतोय की या मायबाप जनतेने या जयंतीसाठी पै रुपया दिलेला आहे आणि ही लोकवर्गणीतून ही जयंती या ठिकाणी होते व याचा आनंद माझ्या कमलापूर वासियांना होतोय. मी ज्यादा न बोलता या ठिकाणी माझं प्रास्ताविक संपवतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या.